भक्तांच्या हाकेला धावणारी श्री जोगेश्वरी मातेचा चैत्र पालखी सोहळा संपन्न। नागोठाणे रोशन पदके। श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ पालखी सोहळ्याची रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशाच्या गजरात सुरुवात झाली। डोळ्याचे पारणे फेडणारा हा क्षण देवीच्या हजारो भक्तांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला। संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थांकडून पालखीचे पूजा अर्चा करून भव्य स्वागत केले गेले। घरांच्या समोर रांगोळ्या, पताका, स्वागताचे बॅनर, एकाच रंगाच्या साड्या परिधान करून पारंपरिक ढोल ताशाच्या तालावर ठेका धरून आनंदाने नाचणारे आबालवृद्ध सर्वत्र पाहावयास मिळाले। पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भक्तांसाठी व देवीच्या सेवेकऱ्यांसाठी त्या विभागातील ग्रामस्थांकडून चहा, पाणी, थंडा, नाश्ता इत्यादींची व्यवस्था केल्याचे पाहावयास मिळत होते। श्री जोगेश्वरी मातेचा हा सोहळा संपन्न होण्यासाठी सुमारे 24 इतके तास लागले, पण ते पण कोणतीही गालबोट न लागता अगदी शांततेत हा सोहळा पार पडला। श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ व व्याघ्रेश्वर महाराजांचा चैत्र पालखी सोहळा, त्रिपुरारी पौर्णिमा, नवरात्र उत्सव, पूर्वेकडील डोंगरावर मातेच्या मूळ स्थानी सोहळा असे दरवर्षी होणारे उत्सव श्री जोगेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कमिटी मुरवाडी, नागोठाणेकर, खडकाळी ग्रामस्थ करीत असतात। यावेळी लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, आमदार रवी शेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा वैकुंठ पाटील, उभाटा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पेन अलिबाग, कर्जत विधानसभा प्रसाद भोईर, उभाटा जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया महाडिक अशा विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवून श्री जोगेश्वरी मातेच्या पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। श्री जोगेश्वरी मातेच्या पालखीसह असणारे खांदेकरी, भक्त मंडळी, वाजंत्री, भक्तजन, ग्रामस्थ असा लवाजमा सोबत घेऊन मातेची पालखी पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, नागोठाणे पोलीस स्टेशन, बंगलेआळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दोन्ही कोळीआडा, श्री छत्रपती शिवाजी महाराज पेठ, गुरवाडी, प्रभुआळी, गवळआळी, मराठा आळी, कुंभारआळी, ब्राह्मणआळी, अंगरआळी, श्री जोगेश्वरी नगर, रामनगर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नगर, खडकाळी अशी प्रदक्षिणा करीत भक्तांना दर्शन देत पालखी मंदिरात स्थिरावली। आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।